Okay, let's start. What we did yesterday, we started with the molecular basis of inheritance, right? What is inheritance? It is transfer of character from one generation to next generation, right? It's called as inheritance. So we have seen there is a central dogma of life, right? The first step is what? Actually, the first one is the replication and then transcription and translation. What is replication? When DNA forms its own copy is called as replication. Then next is when mRNA is formed from DNA, then it is transcription. And what is translation? With the help of that mRNA, the proteins are get formed, and that is called as what? Translation. त्याला काय म्हणतात? Translation, right? Now, it is the central dogma. It is proposed by Francis Crick. It states that the genetic information flows from DNA to mRNA and mRNA to proteins, right? You can see here from DNA replication, DNA transcription, mRNA translation, proteins, right? In some viruses, the flow of information, it is in the reverse direction. We have seen that in the HIV virus. Do you remember that? HIV virus is a retrovirus. Why? Because ट्रान्स्क्रिप्शन काय असतं, DNA पासून काय बनतं, mRNA. बट इकडे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन होतं, mRNA पासून काय बनतो किंवा RNA पासून DNA बनतो. ठीक आहे, कोणामध्ये? व्हायरसेसमध्ये. का? बिकॉज त्यांना आपल्याला इन्फेक्ट करायचं असतं. आपल्याकडे DNA, त्यांच्याकडे RNA. सो ते काय करतात, RNA पासून काय बनवतात, DNA बनवतात आणि मग आपल्यामध्ये इनकॉर्पोरेट करतात, राईट. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. त्याला काय म्हणतात, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. जे एन्झाईम असतं ते रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज असतं. जे RNA पासून काय बनतं शिवा, DNA की DNA पासून RNA? बी कॉन्फिडंट. रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन मध्ये काय होतं, RNA पासून DNA बनतो. ओके, हे व्हायरसेसमध्ये होतं. DNA रेप्लिकेशन. वी आर डन विथ दिस yesterday, बट आपण फक्त NCERT थ्रू जाऊ, राईट. Replication is the copying of DNA from the parental strand. Watson and Crick proposed a semi-conservative model of replication. आता आज मी तुम्हाला म्हटलं होतं की मला आठवण द्या, आपल्याला एक्सपेरिमेंट घ्यायचा आहे, एक्सपेरिमेंट घ्यायचा आहे. जो DNA रेप्लिकेशन आहे, इट इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. आणि त्याचं मिनिंग काय? सेमी म्हणजे हाफ, कन्झर्वेशन म्हणजे रिस्टोर करणं. आपण जो पण न्यू DNA बनवतो त्याचा हाफ स्ट्रँड तर पेरेंटचाच असतो ना. दोन स्ट्रँड सेपरेट केले, याच्या अगेन्स्ट न्यू स्ट्रँड बनतो, एक तर पॅरेंटल स्ट्रँड आहे, याचा अगेन्स्ट न्यू बनतो, एक तर पॅरेंटल स्ट्रँड आहे. याला बोलतात सेमी कन्झर्वेटिव्ह, बिकॉज वी आर कन्झर्विंग द वन स्ट्रँड, राईट, or we are restoring the one parental strand and one strand is forming newly, right. That's why it is called a semi conservative mode of replication. It suggests that the parental DNA strand act as a template. जो DNA चा strand जो काय असतो, येस पेरेंटल असतो, त्याला काय बोलतो आपण, टेम्पलेट. आणि जो नवीन डॉटर स्ट्रँड बनतो, राईट, दॅट इज कॉम्प्लिमेंटरी टू दॅट स्ट्रँड. आफ्टर रेप्लिकेशन each DNA molecule would have one parental and one new strand. Matthew Meselson and the Franklin Stahl in the 1958 Meselson and Stahl experiment म्हणतात त्याला, राईट. हे प्रूफ द सेमी कॉन्झर्वेटिव्ह. कॅन यू सी दिस? आपण इकडे रेप्लिकेशन 4 को ओपन केला, राईट. इकडे न्यूली स्ट्रँड बनतात आणि पर्पलवाला ओल्ड स्ट्रँड आहे. हा DNA ओपन होत जाईल आणि न्यू स्ट्रँड फॉर्म होत जाईल आणि अल्टिमेटली इट विल डिवाइडेड इंटू 2 DNAs, राईट. दे प्रपोज. आता हा एक्सपेरिमेंट आहे मेसेन्सन अँड स्टाहल. तुम्हाला कळतं एक्सपेरिमेंट काय, आपल्याला हे बघायचं आहे. हे मी तुम्हाला डिरेक्टली सांगते ना, आय एम टेलिंग यू डिरेक्टली की देयर आर 2 strands, parental strand will get separated, new DNA strands will form in complementary to them and 2 new DNAs are going to form, right. पण यांना हे कसं कळलं, दे डिड एन एक्सपेरिमेंट ज्याच्या थ्रू त्यांना कळलं की द DNA रेप्लिकेशन इज द सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन, राईट. दे प्रिपेअर्ड 2 कल्चर मीडिया. त्यांनी काय बनवलं, 2 कल्चर मीडिया बनवले. कोणाचे? इकोलायचे. इकोलायचे जे रेप्लिकेशन सायकल आहे दॅट इज ऑफ हाऊ मेनी मिनिट्स, 20 मिनिट्स. किती मिनिटची आहे? 20 मिनिट्स. व्हॉट डू यू मीन बाय 20 मिनिट्स? व्हॉट डू यू मीन बाय रेप्लिकेशन सायकल? एक्सक्यूज मी. आणि एका DNA पासून 2 DNA बनायला रेप्लिकेशन सायकल म्हणतात. मग त्याने 2 मीडियम घेतले, एक N14 घेतलं आणि एक N15 घेतलं. N म्हणजे नायट्रोजन, राईट. आता 1 प्रिपरेशन कंटेन्स, एक जे मीडियम आहे ना त्याच्यामध्ये 15th नायट्रोजनचा मीडियम घेतला, सॉरी N15 घेतला, NH4Cl सॉल्ट
दैट इज हैवी आइसोटोप ऑफ N15 का है आइसोटोप ऑफ नाइट्रोजन. So N15 was incorporated in both the strands of the bacterial DNA and the DNA become heavier, right? तुम्ही विचार करा नायट्रोजन का बरं लागतं मीडियम का लागतं ग्रो करायला लागतं ना. मग जर नवीन DNA जर रेप्लिकेट होईल नवीन DNA स्ट्रँड बनेल. नवीन DNA स्ट्रँड बनतोय तर नायट्रोजनच बेसिस लागतील. नायट्रोजनच बेसिससाठी नायट्रोजन ते कुठनं घेतील या मीडियममधनं घेतील. आणि या मीडियममधला नायट्रोजनचा कसा आपण यूज केला हेवी आयसोटोप यूज केला N15 वाला नायट्रोजन आपण यूज केला म्हटलं दिस DNA बिकम्स हेवियर DNA बिकॉज दोन्ही स्ट्रँड्समध्ये कुठला नायट्रोजन असेल N15 वाला असेल. तेच दुसऱ्या मीडियममध्ये आपण काय घेतलं N14 घेतलं. काय घेतलं N14. अदर प्रिपरेशन कंटेन्स 14N salts किंवा N14. So N14 was incorporated in both the strands and DNA become lighter as compared to N15. The N14 is lighter. These two types of DNA can be separated by centrifugation. मग आता यांनी काय केलं हे जे दोन DNA आहेत त्यांना सेंट्रिफ्युगेशन केलं. कुठे आपण बघितलं त्याचं आधी सेंट्रिफ्युगेशन मेथड. व्हेरी गुड क्लॅप फॉर योरसेल्फ. अच्छा Hershey and Chase experiment, centrifugation method, search for genetic material. सेंट्रिफ्युगेशन केलं त्याने CaCl2 डेन्सिटी ग्रेडियंटमध्ये सीझियम फ्लोराईडमध्ये राईट. जेव्हा त्याने सेंट्रिफ्युगेशन दोन DNA मिक्स करून सेंट्रिफ्युगेशन केलं ना त्यांना असे बँड्स दिसले. ठीक आहे. दे फाउंडेड सम बँड्स डार्क बँड्स लाईट त्याच्यावर लाईट. मग जे लाईट कलरचे बँड्स होते ते N14 होते. जे हेवी होते ते खाली होते ऑब्वियसली राईट. जे हेवीवाले खाली बसतात ना ते N15 वाले होते. कुठले होते N15 वाले. They took E. coli cells from N15 medium and transferred to the N14. आता त्यांनी काय केलं E. coli उचलले कुठल्या N15 वाले कुठे ट्रान्सफर केले N14 ला. आफ्टर वन जनरेशन 20 मिनिटची एक सायकल असते. दे आयसोलेटेड अँड दे सेंट्रिफ्यूज द DNA. त्यांनी DNA आयसोलेट केलं सेंट्रिफ्यूज केलं. इट्स डेन्सिटी वॉज इंटरमिडिएट. का एक DNAचा स्टँड N15 वाला होता N कसा होता N14 वाला होता म्हणून ते हायब्रिड बनला. कुठला बनला हायब्रिड. दिस शोज दॅट द न्यूली फॉर्म DNA the one strand is of N15 type and the other strand is of N14 type. मग याच्यावरनं कळलं की DNA replication is the semi-conservative mode of replication. It means what? कि whenever the new DNA is going to form, its one strand will always be of its parental strand आणि एक न्यू बनतो. म्हणून आपण बोलतो आपण कन्झर्व करतो एक DNA स्ट्रँड म्हणून त्याला semi-conservative mode of replication राईट. इकडे बघा this is important. After 2 generations, that is after 20 minutes, there was an equal amount of the hybrid DNA and the original DNA किंवा light DNA. इकडे लक्ष द्या आपला हा N15 वाला DNA. दोन्ही स्ट्रँड्स N15 चे. व्हॉट इवन बाय N15 जे नायट्रोजन त्याच्यामध्ये आहे ते N15 वाला आहे राईट. मीडियम कुठला N15चा. ओके. त्याच्यानंतर काय केलं त्याने येस व्हॉट इट इट यांनी या N15 वाल्याला कुठे टाकलं N14 मध्ये टाकून दिलं राईट. N15 वाला मीडियमला कुठे टाकलं सॉरी इकडे N14. आता रेप्लिकेशन स्टार्ट झालं. N15 वाले दोन्ही स्ट्रँड्स काय झाले सेपरेट झाले. आता दोन्ही स्ट्रँडच्या समोर जे न्यू DNAs बनणार आहे त्यांचे न्यूक्लियोटाइड्ससाठी लागणारे नायट्रोजन हे N14 वाला मीडियमकडनं येतील कारण की आपण कुठे टाकलं होतं त्याला N14 मध्ये. ओरिजिनल स्ट्रँड कुठले होते N15चे आहे. आता न्यू स्ट्रँड कुठला असेल N14चा असेल. मग दोन्ही DNAचे न्यू स्ट्रँड कुठले असतील N14 आणि ओरिजिनल स्ट्रँड्स कुठले असेल N15. लुक इट दिस रेड म्हणजे N15 याला रेड आहे अगेन्स्ट न्यू जो बनला तो कोणता होता ग्रीनवाला N14चा. रेड आहे न्यू बनला तो कुठला होता N14चा. हे हायब्रिड DNA बनले फर्स्ट जनरेशनमध्ये राईट. याला परत N14 मीडियममध्येच ठेवलं आपण. कुठे ठेवलं N14 मध्येच. आता समजतंय आता 4 स्ट्रँड सेपरेट होते 2 ग्रीन 2 रेड. पण त्यांच्या अगेन्स्ट जे बनतील ते ग्रीन असतील की रेड ग्रीन का N14 मध्येच आहेत ना. मग दिसतंय तुम्हाला 2 कसे बनले लाईटर आणि 2 कसे होते परत ओरिजिनल. मग कुठे ना कुठे हा रेड स्टँड पुढे कॅरीज केला जाणार आहे ऑलवेज. ठीक आहे. परत सगळे सेपरेट होतील परत मग त्यांचे वेगवेगळे स्टँड्सच्या अगेन्स्ट न्यू स्टँड्स बनतील राईट. सो दिस इज वॉट. आता जे हे दोघं N15 होते जे हेवियर होते सेंट्रिफ्युगेशनमध्ये ते खाली बसले. ही टेस्ट ट्यूब त्याने उलटी केली आहे राईट अशी हॉरिझॉन्टल पकडली आहे. हे हेवी आयसोटोप होते. याच्यानंतर त्यांनी जेव्हा परत सेंट्रिफ्युगेशन केलं तेव्हा त्यांना असं काहीतरी दिसलं म्हणजे काय मीडियम का 15 पण होते आणि 14 पण होते. आणि परत जेव्हा सेंट्रिफ्युगेशन घेतलं तेव्हा त्यांना 2 बँड्स दिसले का बघा लाईट हायब्रिडवाला आणि लाईटवाला. दिस इज क्लिअर. याच्या थ्रू ते काय सांगतात की देअर इज ओनली वन
parental strand and one newly formed strand. The Taylor and his colleagues in 1958 performed the similar experiment on Vicia faba beans, this time shake, right? Using a radioactive thymidine. त्यांनी कोणाला यूज केला? थायमिडिनला यूज केला. To detect the distribution, thymidine जसं आपण बोलतो ना thiamine, right? So it is thymidine using to detect distribution of newly synthesized DNA. नवीन DNA कसा डिस्ट्रीब्यूट होतो हे बघायसाठी त्यांनी काय केलं? स्टडी केला. इट प्रूव्ह दॅट DNA इन क्रोमोझोम ऑल्सो रेप्लिकेट सेमी कॉन्झर्वेटिव्ह. मग ते बोलतात इथे पण त्यांना तेच कळलं की इथे पण काय होतं, एक क्रोमोझोमचा पेअर काय ओरिजिनल एक काय फॉर्म झाली आहे, न्यू फॉर्म झाली. बिकॉज DNA इज अल्टिमेटली वॉट, क्रोमोझोम ओनली. DNA म्हणजे काय, क्रोमोझोमच, राईट. आता इकडे लक्ष द्या, विच एक्सपेरिमेंट वी आर टॉकिंग अबाउट. कोणता एक्सपेरिमेंट आहे, कशासाठी बघतोय, काय सांगायसाठी बघतोय आपण, बोलो. It is molecular basis of inheritance. त्याच्यामध्ये आपण कुठला एक्सपेरिमेंट बघतोय की DNA रेप्लिकेशन इज विच टाइप ऑफ रेप्लिकेशन. येस, DNA रेप्लिकेशन इज कसं आहे, सेमी कंजर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. इज सेमी कंजर्वेटिव्ह मोड. कोणाचा आहे हा एक्सपेरिमेंट, हू गेव दिस एक्सपेरिमेंट? मेसेल्सन अँड स्टाहल. कुठला आहे, मेसेल्सन अँड स्टाहल. मला सांगा काय यूज केले त्यांनी. दे हॅव यूज्ड हेवी आयसोटोप्स. काय यूज केले, हेवी आयसोटोप्स. कुठले, कोणाचे, नायट्रोजनचे. कोणते कोणते, N15 अँड N14. N15 अँड वॉट, N14 ह्या मीडियमचे यूज केले. जो बॅक्टेरिया यूज केला तो कुठला बॅक्टेरिया होता, विच बॅक्टेरिया दे हॅव यूज्ड, ई कोलाई. ई कोलायची रेप्लिकेशन सायकल किती मिनिटची असते. येस, रेप्लिकेशन सायकल इज ऑफ हाऊ मेनी मिनिट्स, 20 मिनिट्स. किती मिनिटची असते, 20 मिनिट्स, राईट. आता जो ओरिजिनल त्यांनी घेतला, कुठली मेथड त्यांनी यूज केली, दे हॅव यूज सेंट्रिफिकेशन मेथड. कुठली यूज केली, सेंट्रिफिकेशन. मीडियम काय होतं सेंट्रिफिकेशनचं, इट इज CsCl2, सीझियम क्लोराईड. ओके. आता इकडे लक्ष द्या नीट. आपल्याकडे स्टार्टिंगचा जो आहे हा कुठला DNA, N15 की N14, N15. मग हा काय कुठला स्ट्रँड आहे, N15. हा कुठला स्ट्रँड आहे, N15 वाला. बिकॉज मीडियम कुठला यूज केला होता आपण, N15 वाला. कुठला यूज केला होता, N15, राईट. आता हा काय करेल, रेप्लिकेट करेल. हा स्ट्रँड काय झाला, सेपरेट झाला. हा काय झाला, सेपरेट झाला. व्हॉट इज दिस, दिस इज N15. हा पण कुठला आहे, N15. आता आपण मीडियमच चेंज करून टाकला. मीडियम कुठला आता, N14चा. आता नवीन स्ट्रँडसाठी लागणारे नायट्रोजन कुठल्या मीडियममधनं येतील, 14 की 15, 14. मग आता न्यू स्ट्रँड कुठला बनतील, N14चा. हा पण स्ट्रँड कुठला बनला, N14चा. आणि यांना काय बोललो आपण, व्हॉट आर दिस, दिस आर काय थे, हायब्रिड्स. काय थे, हायब्रिड्स. हे हेवी होते. हा वॉज दिस, हा हेवी आयसोटोप होता. हे काय झाले आता, हायब्रिड झाले, राईट. परत यांना त्याच मीडियममध्ये हे पण रेप्लिकेट करतील. हे कसे रेप्लिकेट करतील, ह्या DNAचे दोन स्ट्रँड सेपरेट होतील. एक कुठला स्ट्रँड होता, एक कुठला स्ट्रँड आहे वरच्या DNAचा, N15 आहे. एक कुठला स्ट्रँड आहे, बोला, एक कुठला स्ट्रँड आहे, N14 आहे. याचा पण काय काय, एक कुठला आहे, N14 आहे. आणि एक कुठला आहे, N15 आहे. दिस इज N15. हे सगळे स्ट्रँड्स काय झाले समजा सेपरेट होतील. त्याच्या अगेन्स्ट काय फॉर्म होतील, न्यू स्ट्रँड. न्यू स्ट्रँड वरच्या कसे असतील, 14चे की 15चे, 14चे. मीडियम परत कुठला चालू आहे, 14 वालाच मीडियम चालू आहे, राईट. मग हा स्ट्रँड परत कुठला झाला, N14. हा स्ट्रँड कुठला झाला, N14. दिस स्ट्रँड इज ऑल्सो N14. हा स्ट्रँड पण कुठला आहे, N14, राईट. मग यंदा कसे मिळाले, दोन लाइटर DNA मिळाले आणि दोन कसे मिळाले, हायब्रिड DNA मिळाले. ठीक आहे. सो व्हॉट दे गॉट, इट गॉट 2 हायब्रिड आणि 2 लाईट आयसोटोप्स. लाईट म्हणजे काय, N14 14 वाले आणि एक हायब्रिड कुठला आहे, N15 14 वाले. आणि ह्याचा अर्थ काय कळलं, DNA रेप्लिकेशन इज विच टाइप ऑफ रेप्लिकेशन, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन, राईट. काल आपण रेप्लिकेशन बघितलं. टेल मी व्हॉट इज रेप्लिकेशन, when DNA forms its own copy, right. The replication 4 क्रिएट होतं. काय क्रिएट होतं, रेप्लिकेशन 4. आपला जो DNA काल काय बोललो आपण की प्रोकॅरियोट्स हॅव ओनली वन ओरिजिन साईट. तुम्ही लिहिलं वाचलं काल, ठीक आहे. युकॅरियोटिक म्हणून मल्टिपल ओरिजिन साईट आहे.
आपला एक DNA एवढा ओपन करत 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 ते व्हायला खूप वेळ लागून जाईल. इट टुक अ लॉट ऑफ टाईम. आणि अजून एन्टँगल वगैरे इट इज क्वाईट इम्पॉसिबल, राईट. एवढा मोठा DNA खूप खूप आवर्स लागून जातील त्याच्यासाठी, राईट. मग त्याच्यासाठी काय करतात की मल्टिपल रेप्लिकेशन साईट असतात. म्हणजे काय, समजा हा DNA, राईट. जरूर नाही DNA रेप्लिकेशन इथनं स्टार्ट होईल. DNA रेप्लिकेशनची ही ओरिजिन आहे साईट, इथनं फॉर्म होईल DNA रेप्लिकेशन, राईट. आणि हा परत पुढे कसा आहे, एन्टँगल आहे, परत एखादी साईट आहे, राईट, परत इथे. मग याच्यामुळे काय होतं आहे, याच्यामुळे समजतं काय होतं की इकडचा जो DNA, राईट, इकडचं आपलं लिडिंग स्ट्रँड चालेल, इकडे लॅगिंग स्ट्रँड चालेल, परत हा ओपन होईल, असे मल्टिपल साईटपासून ओपन होईल. इथे छोटे छोटे ओकाजागी फ्रॅगमेंट्स बनतातच आहे, पण इथे पण हा लिडिंग स्ट्रँड पण डिस्कॉन्टिन्युअस वेने बनतो नंतर, राईट. आणि मग तो जॉईन केला जातो. का? कारण की एका वेळी पूर्ण ओपन करणं डिफिकल्ट आहे आणि खूप वेळ लागून जाईल. समजतं आहे. मग एवढा ओपन करून इथे पण चालू आहे, सेम टाईमला इथे पण चालू आहे, सेम टाईमला पुढे पण चालू आहे, आणि मग नंतर ते एका वेळी जॉईन करून देतात. स्टेप बाय स्टेप. आता मी नॉर्मल आहे ना, इथे मी पूर्ण एवढं 1 किलोमीटर चॉकलेटची लाईन आहे, मी एक चॉकलेट उचलत गेली तर किती वेळ लागेल, तर त्याच्यापेक्षा काय करणार, मी इथून स्टार्ट करेल, कोणतरी तिथून स्टार्ट करेल, कोणीतरी तिथून स्टार्ट करेल, पटकन होईल ना. अंडरस्टूड. मग तसंच हे मल्टिपल रेप्लिकेशन ओरिजिन साईट आहे. मल्टिपल रेप्लिकेशन जे साईट ऑफ ओरा आहे किंवा ओरिजिन आहे, ते रेप्लिकेशन चालू असतं आणि मग नंतर ते त्याला काय करतात, जॉईन करून देतात. दिस इज क्लिअर. मग रेप्लिकेशनमध्ये काय, पहिला एन्झाईम कुठलं लागतं, हे ओपन करायला कुठलं एन्झाईम लागतं, हेलिकेज. काय लागतं, हेलिकेज. काल आपण DNAचे 2 फंक्शन्स बघितले. एक कुठला होता, ऑटो कॅटॅलिटिक, आणि दुसरं काय होतं, हेटेरो कॅटॅलिटिक. ऑटो कॅटॅलिटिक म्हणजे पासून DNA बनतो, हेटेरो कॅटॅलिटिक म्हणजे काय, DNA पासून mRNA बनतो. समजतंय. काहीही असू द्या, DNA ओपन तर करायलाच लागणार आहे. वी नीड टू ओपन दॅट DNA. mRNA जरी बनवायचं तर DNAचे 2 स्ट्रँड ओपन होतील, तेव्हा तर समोर mRNA बनेल कॉम्प्लिमेंटरी. समजतंय. पण दोघं वेळेस हे ओपन करायचं काम वेगवेगळ्या लोकांना. जेव्हा रेप्लिकेशन चालतं तेव्हा ओपन कोण करतंय, व्हेरी गुड, कोण ओपन करताय, हेलिकेज, राईट. आणि जेव्हा ट्रान्स्क्रिप्शन होणार आहे तेव्हा DNAला ओपन करायचं काम करणारे RNA पॉलिमरेज. कोण करणार आहे, RNA पॉलिमरेज. DNAचं न्यूक्लियोटाईड ॲड करायचं काम कोण करत होतं, संबोधी, कोणाचं काम होतं न्यूक्लियोटाईडला ॲड करायचं, DNA पॉलिमरेज 3ला, राईट. इकडे RNA पॉलिमरेजच DNAचं न्यूक्लियोटाईड पण ॲड करत जाईल आणि ओपन पण करत जाईल. तसं जो ओपन करत पुढे जात जाईल, मागून काय ॲड करत जाईल, DNA न्यूक्लियोटाईड्स ॲड करत जाईल. ओके. मग आता आपण रेप्लिकेशनबद्दल बोलतोय, तर पहिला आपला एन्झाईम कुठला होता, हेलिकेज. हेलिकेज DNAला काय करतो, ओपन करतो. दुसरा कुठला होता, टोपोआयसोमरेज. निक क्रिएट करतो, परत जॉईन करतो, निक क्रिएट करतो, जॉईन करतो, टोपोआयसोमरेज, राईट. त्याच्यानंतर तिसरा कुठला होता, SSBP. व्हेरी गुड. व्हॉट इज SSBP, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. इट प्रिव्हेंट्स द रिबाइंडिंग ऑफ द DNA, राईट. परत कॉईल नको व्हायला म्हणून ते जॉईन करून दिलं. फोर्थ कुठला होता, प्रायमेज. प्रायमेज कोणाला घेऊन येईल, प्रायमरला. स्टार्टिंगचे फ्यू स्टेजेस ऑफ न्यूक्लियोटाईड तो ॲड कर. त्याच्यानंतर DNA पॉलिमरेज 3, इट इज गोइंग टू ॲड न्यूक्लियोटाईड. स्टार्ट करेल मग आता तिथून पुढे प्रोसेस टू होल्ड दॅट DNA पॉलिमरेज 3 ऑन अ लाईन. व्हॉट इज इट, व्हेरी गुड, स्लायडिंग क्लॅम्प इज देअर. तिथे काय असणार आहे, स्लायडिंग क्लॅम्प, राईट. त्याच्यानंतर काय, आता एक असेल आपला लिडिंग स्ट्रँड, एक असेल आपला लॅगिंग स्ट्रँड. वाय, बिकॉज DNA replication always starts with 5' direction to 3' direction, right. म्हणून एक असेल लीडिंग स्ट्रँड, एक असेल लॅगिंग स्ट्रँड. लॅगिंग स्ट्रँडमध्ये DNA is get formed in the stretches, fragments, and those fragments are ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, राईट. त्याच्यानंतर कोण येईल, आता प्रायमरला रिमूव्ह करायचं आहे, DNA पॉलिमरेज 1, इट इज गोइंग टू रिमूव्ह ऑल द प्रायमर्स. मग कोण येईल, लायगेज. लायगेज इज गोइंग टू जॉईन दॅट ओकाझाकी फ्रॅगमेंटला पण जॉईन करतो, आणि जे आपण फ्रॅगमेंटमध्ये वेगवेगळ्या साईटला रेप्लिकेशन स्टार्ट झालं होतं त्या पूर्ण DNAला एका वेळी जॉईन करतो, राईट. अँड द लास्ट इज प्रूफ रिडिंग. हां, रिपेअर फंक्शन. प्रूफ रिडिंग करतो का, रिपेअर. आपण प्रूफ रिडिंगमध्ये आपण बघतो ना काय चुकलं काय नाही, एकदा बघून घेतो. मग तसं ते DNA रिपेअर करतो, DNA पॉलिमरेज 2. चलो, DNA रेप्लिकेशन स्टार्ट ॲट अ पॉईंट कॉल्ड एज, समजते, ओराय. म्हणजे इथे झालं, इथे DNA रेप्लिकेशन स्टार्ट झालं, मग याला ओरिजिन किंवा ओराय म्हणतात. ड्युरिंग रेप्लिकेशन द 2 स्ट्रँड्स अनवाइंड. अनवाइंड होणं म्हणजे काय, ओपन होणं, राईट. सेपरेट अँड बाय ब्रेकिंग द हायड्रोजन बॉन्ड्स. 2 DNA स्ट्रँड्स कशाने कनेक्टेड आहे, हायड्रोजन बॉन्ड्स आहे. मग 2 DNA स्ट्रँडला तोडणार पण कोण आहे, सेपरेट कोण करणार आहे, हायड्रोजन बॉन्डचं ब्रेकिंग.
and separate by breaking hydrogen bonds in presence of enzyme हेलिकेज. मग हेलिकेज दोन DNA स्ट्रँडला कसं सेपरेट करतं? बाय ब्रेकिंग दी हायड्रोजन बॉन्ड्स. Unwinding of the DNA molecule at a point forms what? Y structure. Can you see this? हे पण कसं स्ट्रक्चर आहे? Y स्ट्रक्चर आहे, राईट. अनवाइंडिंग फॉर्म्स, त्याला काय बोलतो आणि आपण रेप्लिकेशन फोर्क. समजतंय? इथे पण होतं आहे, इथे पण होतं आहे, म्हणजे साईट ऑफ ओरिजिन मल्टिपल आहे आणि नंतर हे फायनली काय होऊन जाईल? हे हे इकडे वाढत जाईल, हे इकडे वाढत जाईल, जॉईन होऊन जाईल आणि मग एवढं DNA फॉर्म होईल. असं मल्टिपल साईटला चालू असतं, राईट. Unwinding of the DNA molecule at a point forms Y-shaped structure called as replication fork. Can you see this? याला काय म्हणतात? रेप्लिकेशन फॉर्क, Y-shaped structure. हा हेलिकेज आहे, हा असं मधनं जाईल आणि ते हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करत करत जाईल, राईट. दिस ब्लू कलर स्ट्रक्चर. ओके. द सेपरेटेड स्ट्रँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट. दोघं पण स्ट्रँड, आपण जरी म्हटलं होतं तिकडचा वाला कोडिंग स्ट्रँड आहे, ते mRNAच्या वेळेस. आत्ता जेव्हा रेप्लिकेशन चालू आहे तेव्हा दोन्ही स्ट्रँडचं नाव काय? टेम्पलेट स्ट्रँड. दोन्ही पेरेंटल स्ट्रँड. त्यांच्या समोरचा स्ट्रँड कसा असणार आहे? येस, डॉटर स्ट्रँड असणार, राईट. DNA replicates in which direction? 5' to 3'. Deoxyribonucleotide triphosphate. आठवत आहे काल आपण पहिली स्टेप काय बोललो होतो? न्यूक्लियोटाइड जे मोनोफॉस्फेट कंडिशनमध्ये त्यांना ॲक्टिवेट करून त्यांना ट्रायफॉस्फेटमध्ये बनवायला लागणार आहे, राईट. सो इट इज deoxyribonucleoside ट्रायफॉस्फेट ॲक्ट ॲज अ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट का? त्यांनाच ते ॲड करायचं आपल्याला, मग जाऊन प्रोडक्ट आपला DNA बनणार. सो दे ॲक्ट ॲज अ सबस्ट्रेट अँड प्रोव्हाइड एनर्जी फॉर पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन म्हणजे काय? मल्टिपल युनिट ॲड करायला ते एनर्जी प्रोव्हाइड करते. मग ही डायग्राम परत कसली आहे? रेप्लिकेशन फॉर्कची. हा कुठला स्ट्रँड आहे? टेम्पलेट स्ट्रँड आहे, रेडवाले. आणि हे डॉटर स्ट्रँड आहे, हे कॉन्टिन्युअस चालू आहे इकडे. आणि हे एवढं झालं, परत इकडे, परत एवढं होईल, परत तोपर्यंत हे ओपन आहे, परत तेवढं होईल. आणि हे कुठले फ्रॅगमेंट्स आहेत मग? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, राईट. दोज आर ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. फर्स्टली a small RNA primer is synthesized in presence of enzyme called as what? Primase. In presence of an enzyme, DNA dependent DNA polymerase. A very very important MCQ. ते असे MCQ विचारतात की जो रेप्लिकेशन वाला पॉलिमरेज आहे ते क्वेश्चन्स देतात की जे न्यूक्लियोटाइड एकमेकांना जॉईन होतात, the nucleotide join with one another to primer strand and form a polynucleotide chain. जेव्हा DNA replicate होतो, which of the following enzyme is used for the addition of nucleotide? DNA dependent DNA polymerase, RNA dependent DNA polymerase, DNA dependent RNA polymerase की RNA dependent RNA polymerase. सगळ्यात पहिले रेप्लिकेशन जर चालू आहे तर RNA पॉलिमरेजचा संबंधच नाही. समजताय? कुठला पॉलिमरेज असेल? DNA पॉलिमरेज 3. मग राहिला क्वेश्चन DNA डिपेंडंट की RNA डिपेंडंट. जर आपण रेप्लिकेशन करतो तर DNA डिपेंडंट आहे, जर ट्रान्सक्रिप्शन करणार तर येस. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा की व्हॉट इज दिस इज DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज. MCQ आहे, नीटवाला MCQ आहे. ड्युरिंग रेप्लिकेशन one strand is formed as a continuous stretch in 5' to 3' direction. त्याला कुठला स्ट्रँड म्हणतो? लीडिंग स्ट्रँड. and the other strand is formed in small stretches called as lagging strand. ठीक आहे, किंवा त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स in 5' to 3' direction which is a discontinuous Japanese G Okazaki. The Okazaki fragments are then joined together to form a new strand of an enzyme by an enzyme called as what? DNA ligase. This new strand is called as lagging strand. If a wrong base is introduced in a new DNA strand, रिपेअर फंक्शन कोण करणार आहे? मग DNA पॉलिमरेज 1 कॅन डू द प्रूफ रिडिंग. प्रूफ रिडिंग म्हणजे काय? एक जरी न्यूक्लियोटाइड गडबडला तर म्युटेशन झाल्यामुळे काय होईल? डिझीज होईल. म्हणून एक प्रूफ रिडिंग होतं सगळं झाल्यावर. ओके. चेक पॉईंट्स असतात. हे मला सांगा, रेप्लिकेशन कधी होतं समृद्धी? ड्युरिंग व्हॉट? ड्युरिंग सेल डिव्हिजन. मग सेल डिव्हिजनला चेक पॉईंट्स दिलेले आहेत. मग एक चेक पॉईंट G1 आणि S आणि G2 फेजमध्ये पण असतो, जो हा चेक करतो की काही रेप्लिकेशनमध्ये DNA मध्ये काही म्युटेशन तर नाही झाले. E. coli completes replication within how many minutes? 18 minutes. कधी 20 कधी 18 बोलतात, राईट. आणि किती बेस पेअर ॲड करते पर सेकंड? 2000 बेस पेअर ॲड्स पर सेकंड. इन यू कॅरी आउट द रेप्लिकेशन ऑफ DNA एक्सप्रेशन ॲट विच फेज? आताच सांगितलं. आठवतं तुम्हाला? सेल डिव्हिजन आठवते? कुठलीही सेल डिव्हिजन असू द्या, तिला इंटरफेस करायलाच लागते. इंटरफेसमध्ये 3 स्टेज असतात. कुठल्या कुठल्या? G1, S आणि G2 फेज. S फेजमध्ये
सिंथेसिस होतं डीएनएचं. G1 मध्ये S साठी लागणारी सगळी प्रिपरेशन होते, G2 मध्ये M साठी लागणारी सगळी प्रिपरेशन होते. M म्हणजे एक तर मायटोसिस नाही तर मियोसिस. The failure in cell division after DNA replication results in polyploidy. राईट, रेप्लिकेशनमध्ये जर काहीतरी सेल प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे काय होतं, एकाच सेलकडे खूप सारे DNA चालले जातात. सो दॅट कंडिशन आपल्याकडे जसं गॅमेट्स आर हॅप्लॉइड, त्याच्यानंतर दॅट गॅमेट्स आर हॅप्लॉइड आणि नॉर्मल आपल्या सोमॅटिक्स आर डिप्लॉइड आहे, राईट. पण जर काहीतरी प्रॉब्लेम झाला तर इट कॅन कॉजेस द कंडिशन पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडी जनरली प्लांट्समध्ये वगैरे होतं, ठीक आहे ना. ह्युमन्समध्ये एखादा क्रोमोझोम जास्त होतो किंवा कमी होतो, त्याचा पूर्ण सेट ॲड किंवा कमी नाही होत. ओके, सो दिस इज अबाउट व्हॉट रेप्लिकेशन. हा ना थीटा बनतो, दिस इज कॉल्ड एज थीटा रेप्लिकेशन बॅक्टेरियामध्ये. याचा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे ना, हा त्याचं चालू आहे, इकडे न्यू स्ट्रँड बनतो समजतं, आणि मग हे नंतर सेपरेट होतं. सो दिस इज कॉल्ड एज थीटा रेप्लिकेशन. दोन्ही डिरेक्शनला प्रोसीड होतं ते, समजतं. आता हा स्ट्रँड ओपन होत जाईल, हे वरती जाईल, नवीन स्ट्रँड आणि मग 2 रिंग्स आपल्याला मिळतील. इज दिस क्लिअर? येस और नो? पक्का? एनी कन्फ्युजन? बॅक्टेरियामध्ये किती रेप्लिकेशन साईट असतात, एक की मल्टिपल? एक, बॅक्टेरियामध्ये एकच असतात. आता आपण बघितलं, एकच कुठली तरी साईट असेल तीच ओपन होत जाईल आणि तिच्यापासून काय बनतं, थीटा रेप्लिकेशन. चला जाऊ, इथपर्यंत कळलं? रेप्लिकेशन कळलं? येस और नो? नीटसाठी एकूण एक लाईन इम्पॉर्टंट आहे. एव्हरी लाईन इज इम्पॉर्टंट फॉर नीट एक्झाम. अगं तुम्हाला प्रोसेस कळली आहे बस, बाकी आता थोडेसे ते पॉईंट होते की रेप्लिकेशनचं ओरिजिन डिफरंट असतात, दॅट्स इट. ओके, ना नेक्स्ट इज ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? व्हेन DNA फॉर्म्स व्हॉट? RNA, right? It is a process of copying the genetic information from one strand of DNA to RNA. Here, adenine from base pair with the uracil instead of thymine. Very important. DNA च्या स्ट्रँडवर adenine असेल तर खाली काय असेल? RNA वर uracil असेल. रोशनी कोणाच्या ऐवजी uracil आहे? नाही, कोणाच्या ऐवजी uracil आहे? थायमिनच्या ऐवजी. adenine तर सगळ्यांकडेच आहे. DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज, परत इम्पॉर्टंट क्वेश्चन. समजताय? तो कुठला होता? DNA डिपेंडेंट DNA पॉलिमरेज. हा कुठला आहे? DNA डिपेंडेंट RNA. सिंपल क्वेश्चन. आम्हाला सांगा DNA रेप्लिकेशन म्हणजे DNA पासून काय बनवणार? DNA बनवणार. काम कोण करणार आहे? पॉलिमर्स कोण ॲड करणार आहे? RNA पॉलिमर कशाला तिथे ॲड करेल? DNA पॉलिमर. कोणाचा यूज करून? DNAच्या हेल्पनेच नवीन DNA बनवतो ना, म्हणून DNA डिपेंडेंट DNA पॉलिमरेज. समजतंय? इकडे काय होणार आहे? न्यूक्लियोटाइड ॲड करायचं आहे. काय बनवायला? RNA बनवायला. म्हणजे कुठला पॉलिमरेज असेल? RNA पॉलिमरेज. पण कोणाच्या हेल्पने RNA बनतोय? मग DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज. ओके, कुठली डिरेक्शन परत सेम, कुठली? 5' to 3'. 3' to 5' ॲक्ट ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड अँड 5' to 3' ॲज अ कोडिंग स्ट्रँड. आत्ता मगाशी दोन्ही DNA स्ट्रँड आपण टेम्पलेट स्ट्रँडच बोलतात जेव्हा आपण DNA बनवतो, पेरेंटल स्ट्रँड. पण इथून पुढे जेव्हा आपण RNA बनवतो तेव्हा वरचा DNAचा स्ट्रँड ज्याचा अगेन्स्ट mRNA बनणारा कुठला असेल तो टेम्पलेट, खालचा कुठला असेल? कोडिंग. टेम्पलेट आणि कोडिंग एकमेकांना सेम असेल की अपोजिट? अपोजिट. टेम्पलेट आणि mRNA एकमेकांना सेम असेल की अपोजिट? अपोजिट. mRNA आणि कोडिंग कसं असेल? व्हेरी गुड. टेम्पलेटची डिरेक्शन काय असेल? लाऊडली. टेम्पलेटची डिरेक्शन काय असेल? टेम्पलेट संबोधी. कालपासून काय सांगते मी? T वरनं 3 लक्षात ठेवा. टेम्पलेट 3' to 5', mRNA 5' to 3', कोडिंग 5' to 3'. Very good. So 3' to 5' act as a template strand and 5' to 3' act as a coding strand. Both strands are not copied during the transcription.
because the code of protein is different in both the strands. This complicates the translation. दोघांपासून RNA का नाही बनत? दोन स्ट्रँड आहे ना, समजतंय? एकाच डीएनएच्या स्ट्रँडपासून RNA बनतो ना, दुसरा कोडिंग स्ट्रँडचा ते इक्वल आहे का? दोघं एकमेकांना अपोजिट आहे, समजतंय? वरती AUG मिथिओनिन बनवत आहे, तर AUGच्या वरच्या स्ट्रँडकडे तर खालच्या स्ट्रँडकडे काय आहे? UAC काय? UAC तो लायसिन बनवेल. दोन अपोजिट प्रोटीन्स बनतील, दोन अपोजिट प्रोटीन एकमेकांमध्येच काय करतील? भांडण करतील. म्हणून रेप्लिकेशन म्हणून ट्रान्सक्रिप्शनमध्ये एकाच DNA स्ट्रँडच्या अगेन्स्ट काय बनतो? RNA बनतो. इट इज ऑलवेज लाईक दॅट की त्याला डायसर प्रोटीन म्हणतात, डायसर प्रोटीन्स बनतील, अपोजिट प्रोटीन्स बनतील, समजतंय? एका स्ट्रँडचा कॉम्प्लिमेंटरी दुसरा स्ट्रँड आहे ना, हा जो सांगेल त्याचा अपोजिट दुसरा सांगणार आहे. दोघांचं ऐकलं तर आपण वेळ होऊन जाऊ. म्हणून नेहमी एकाच DNA स्ट्रँडचा अपोजिट काय बनतं? mRNA. कळलं का बरं? In two RNA molecules are produced simultaneously, this would be complementary. जर दोन RNA बनले तर दोघं एकमेकांपासून काय असेल? अपोजिट असते, राईट? Each other it forms a double stranded RNA and it is going to prevent the translation. आणि डबल स्ट्रँडेड RNA प्रोटीन बनवूच शकत नाही, समजतंय? ट्रान्सलेशन कावर प्रिव्हेंट होईल. ओके, आता हा सिक्वेन्स आहे, ठीक आहे? व्हॉट एव्हर द सिक्वेन्स. हा कुठला स्ट्रँड आहे? 3' to 5' वाला. व्हेरी गुड. आणि खालचा कोडिंग. आणि ट्रान्सक्रिप्शन झाल्यावर 5' हा कुठला काय बनला? mRNA. बघा सिक्वेन्स ह्याचा अपोजिट हा आहे, हा आणि हा एकदम सेम असेल, दिसतंय? TAC UAC, GTA GUA. फक्त काय डिफरन्स असतं? T ऐवजी काय? U आहे. That's it. It is a segment of DNA between the site of initiation and termination of transcription. It consists of 3 regions. आता DNA रेप्लिकेशन पूर्ण रेप्लिकेट, DNA झालं ना, अर्धा रेप्लिकेट केलेलं झालं, पुढचे जीन कुठे जातील मग? म्हणून DNA पूर्णच रेप्लिकेट करायचा असतो. ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते ट्रान्सक्रिप्शन आपल्याला जेवढा पाहिजे फक्त तेवढा mRNA बनवतो. एवढा मोठा DNA, पण मला लागणारा मेसेज एवढाच आहे, मग मी फक्त तेवढाच काय बनवेल? mRNA बनवेल. मेसेंजर RNA तेवढाच बनवेल. मग जिथे तो मेसेंजर RNA बनतो त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट बोलतो. काय बोलतो? वी कॉल्ड इट ॲज अ ट्रान्सक्रिप्शन युनिट. ओके, मग ट्रान्सक्रिप्शन युनिटकडे 3 रिजन्स आहेत. ट्रान्सक्रिप्शन युनिट कशाला बोलता? इट इज दी साईट ऑफ इनिशिएशन टर्मिनेशन. जिथनं mRNA फॉर्म होतं आणि जिथे mRNA मला थांबतंय तेवढं युनिट म्हणजे ट्रान्सक्रिप्शन युनिट. त्याच्याकडे 3 गोष्टी असतील: प्रमोटर, टर्मिनेटर आणि मधलं काय? स्ट्रक्चरल जीन. ठीक आहे? प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. प्रमोटर म्हणजे काय? बाइंडिंग साईट ऑफ RNA पॉलिमरेज. जिथनं ती प्रोसेस स्टार्ट होईल त्याला प्रमोटर म्हणतात, आणि जिथे कोण बाइंड होईल, 1 मिनिट थांबा फक्त. Okay, now which process we are talking about? Transcription. Transcription साठी जे लागते ते काय असतं? What is it? It is transcription unit. So we are talking about transcription. काय असतं तन्वी? What is transcription? Yes, DNA पासून काय बनतं? Yes, RNA फॉर्म होतो, that is transcription. Right? त्याला काय बोलतो आपण? Transcription. Transcription पूर्ण DNAचं होतं की पर्टिक्युलर सेगमेंटचं होतं? Particular segments होता, right? A particular segment undergoes the mRNA formation, and that segment we called as a transcription unit. क्या बोलता है? Transcription unit, right? Right? हाँ, DNA.
राईट. आणि एवढंच माझं काय ट्रान्स्क्रिप्शन युनिट आहे. आणि ह्याच्यामध्ये 3 फॅक्टर्स आहेत. किती फॅक्टर्स आहेत? 3 फॅक्टर्स आहेत there, right? This is transcription unit. There are 3 steps of transcription. 3 स्टेप असतात. The first step is called as what? Initiation. पहिली स्टेप कुठली आहे? Initiation, right? Second step is called as elongation. Second step कुठली आहे? Elongation. And the last step is called as termination. याला काय म्हणतात? Termination. जेव्हा प्रोसेस स्टॉप होणार, राईट. आता हा एक DNA स्ट्रँड काय 3 प्राईम, हा काय 5 प्राईम. ह्या 3 प्राईम कुठे, इकडे काय असेल 5 प्राईम आणि इकडे काय 3 प्राईम. पण ही जी माझी डिरेक्शन आहे ही कुठली आहे? हा कोणत्या स्ट्रँडची आहे? ही काय डिरेक्शन आहे? दिस इज 3 प्राईम, दिस इज 5 प्राईम. ही 3 प्राईम तर हा काय 5 प्राईम आणि हा काय 3 प्राईम. मग खालचा स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड आहे की वरचा स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड आहे? व्हेरी गुड. कसं कळलं? एक्सक्यूज मी. येस, दिस बिकम्स विथ स्ट्रँड? हा बनला आपला टेम्पलेट स्ट्रँड, बिकॉज डिरेक्शन 3 प्राईम आहे. आणि काय बनला हा आपला कोडिंग स्ट्रँड. आणि जो DNA बनणार आहे तो कुठे बनणार आहे? mRNA बनणार आहे तो कुठे बनणार आहे? टेम्पलेटच्या अगेन्स्ट. कुठे बनणार आहे? टेम्पलेटच्या अगेन्स्ट, राईट. ट्रान्स्क्रिप्शन युनिट इट रिक्वायर्स स्टेप 3 आहेत. कुठल्या कुठल्या? इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. Steps are 3 and this transcription unit is having 3 factors. पहिला जो फॅक्टर आहे, that first factor is called as promoter. तो कुठला आहे? प्रमोटर, जो प्रोसेस स्टार्ट करणार. and that is sigma factor. त्याला काय बोलतो आपण? सिग्मा फॅक्टर. सो व्हॉट इज दिस? दिस बिकम्स दी प्रमोटर. हा कोण आहे? प्रमोटर. मग इनिशिएशन मध्ये काय? व्हॉट हॅपन्स इन इनिशिएशन? इट इज काय यूज होणार आहे तिथे? प्रमोटर बाइंडिंग. काय होणार आहे? प्रमोटर बाइंडिंग. अँड हु इज द प्रमोटर? येस, सिग्मा फॅक्टर. कोण आहे प्रमोटर? सिग्मा फॅक्टर, राईट. आता प्रमोटर बाइंड होईल आणि कोण ॲड होईल? येस, RNA पॉलिमरेज. कोण येईल आता? RNA पॉलिमरेज. म्हणजे पहिली स्टेप जर मी बघितली तर हाव इज माय फर्स्ट स्टेप की हा DNA कसा आहे? एकदम कसा आहे? येस, इट इज कॉइल. इथे कोण ॲड झाला मध्येच? प्रमोटर. म्हणजे कोण? सिग्मा फॅक्टर. त्याच्यानंतर पुढचा DNA पण कसा आहे? वाइंड आहे. पण आता ओपन करायचं आपल्याला. कोणाला काम? कोण येईल कामामध्ये? व्हेरी गुड. कोण येईल? RNA पॉलिमरेज. हा RNA पॉलिमरेज आहे. आणि हा पुढचा DNA पण कसा आहे? येस, बाइंडेड आहे. सो हा काय झाला आपला? येस, व्हॉट इज दिस? प्रमोटर. प्रमोटर समोर लगेच कोण आलं? RNA पॉलिमरेज. कोणता वाला RNA पॉलिमरेज? पूर्ण लिहायचं. इट इज DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. आणि हा आता जसा पुढे जात जाईल तसा मागचा DNA कसा करत जाईल? पुढचा DNA कसा करत जाईल? ओपन करत जाईल. काय? झिप बघा ना. झिप जशी आता आपण हे करतो ना असं, ही झिप जशी पुढे जाते समजते, मागे काय होत आहे? ओपन होत आहे ना. आणि इकडे काय ॲड होत जाईल? न्यूक्लियोटाइड. दिस इज क्लिअर. मग सेम थिंग, जसा हा RNA पॉलिमरेज हा पुढे जात जाईल तसं काय करत जाईल? तो अनवाइंडिंग करत जाईल. कोणाला? DNAला. मग RNA पॉलिमरेजचे इथे 2 फंक्शन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. RNA पॉलिमरेज शो 2 फंक्शन. RNA पॉलिमरेज एक काय करतोय? तो अनवाइंडिंग ऑफ DNA. जे रेप्लिकेशन मध्ये कोणाचं काम होतं? कोणाचं काम होतं? हेलिकेजचं. आणि दुसरं काय करताय? ॲडिशन ऑफ न्यूक्लियोटाइड. काय ॲड करताय? ॲडिशन ऑफ न्यूक्लियोटाइड. हे काम कोणाचं आहे? ओके, आपण इकडे लिहू. दिस इज द वर्क ऑफ व्हॉट? कोणाचं काम आहे? RNA पॉलिमरेज. आणि कुठला वाला RNA पॉलिमरेज आहे हा? विच टाइप ऑफ RNA पॉलिमरेज इज दिस? DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. कुठला आहे? DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज, राईट. मग पहिली स्टेप एवढीच आहे. प्रमोटर ॲड होईल, RNA पॉलिमरेज ॲड होईल, दॅट्स इट. दुसरी स्टेप इज दिस. सेकंड स्टेप इज दिस. काय? इलॉंगेशन. व्हॉट इज इलॉंगेशन? इलॉंगेट करणं म्हणजे काय फॉर्म होतं? येस, RNA पॉलिमरेज त्याला अनवाइंड करतो आणि साईडने काय ॲड करत चालला? येस, न्यूक्लियोटाइड. मग इथे काय आहे की हा आपला काय होता? DNA. त्याचा पुढे काय ॲड झाला आहे? व्हॉट इज दिस? प्रमोटर. प्रमोटरचा नंतर कोण होता? येस, कोण होता? RNA. पण आता हा DNA काय झाला होता? ओपन. आणि हे काय? येस, व्हॉट इज दिस? DNA पुढे बाइंड आहे. आता RNA पॉलिमरेज कुठपर्यंत पोहोचला आहे? इथपर्यंत. आणि मागे काय ॲड करत गेला आहे? येस, मागे काय ॲड करत गेला आहे? न्यूक्लियोटाइड. मग हा काय बनतोय? व्हॉट इज दिस? दिस इज फॉर्मिंग व्हॉट? mRNA. हा मागे काय बनतोय? mRNA. असं तो पुढे चालला आहे आणि mRNA फॉर्म करत चालला आहे, राईट. आता कुठे तरी प्रोसेस थांबली पाहिजे. पूर्ण DNA तर ट्रान्सक्राईब नाही करायचं आपल्याला, राईट. आता कोणती स्टेप आहे शेवटी? येस, टर्मिनेशन.
आता टर्मिनेशनमध्ये काय की झाला हा आपला काय होता स्टार्टिंगचा DNA, त्याच्यानंतर पहिले कोण आहे तिथे, हा कोण आहे आपला प्रमोटर, त्याच्यानंतर काय येस हा एवढा मोठा DNA आपण काय केला अनवाइंड केला आणि आता फायनली देअर इज अ नीड की प्रोसेस काय झाली पाहिजे स्टॉप झाली पाहिजे, राईट. मग हा RNA पॉलिमरेज इथे आला, राईट. मध्ये त्याने काय फॉर्म केलं, व्हॉट इट फॉर्म आपला हा पूर्ण काय बनला आता फायनली mRNA, फुल mRNA म्हणजे HNRNA बनला. आता प्रोसेस स्टॉप करायची म्हणजे काय RNA सिंपल गोष्ट ना, RNA पॉलिमरेजला पुढे जाऊच नका देऊ, बॅग मला ओपनच नाही करायची, मी काय करेल जिथला पुढे जाऊच देणार नाही. मग इथे मध्येच येईल टर्मिनेटर, पुणे टर्मिनेटर. अँड व्हॉट इज टर्मिनेटर हियर, टर्मिनेटर इज अ रो फॅक्टर. टर्मिनेटर कोण आहे, रो फॅक्टर. हा कोण होता प्रमोटर आणि हा कोण झाला टर्मिनेटर. कोणाला टर्मिनेटर. हा मध्येच आला तर रस्ता ब्लॉक केला, RNA पॉलिमरेज पुढे जाणारच नाही. RNA पॉलिमरेज पुढेच जाणार नाही तर ट्रान्सक्रिप्शन होईल का, नाही. बरोबर तेवढाच mRNA बनेल, राईट. मग टर्मिनेशनमध्ये काय होईल, ॲडिशन ऑफ टर्मिनेटर. अँड व्हॉट इज द टर्मिनेटर हियर, रो फॅक्टर, राईट. आणि कोण लागणार अजून RNA पॉलिमरेज. हे दोघं तिथे येऊन थांबले तर प्रोसेस काय होईल स्टॉप होईल आणि RNA काय होऊन जाईल रिलीज होत जाईल. ठीक आहे, RNA इज गोइंग टू रिलीज फ्रॉम दॅट पॉईंट. क्लिअर आहे. दिस इज सिम्पल प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन की युनिटमध्ये काय काय लागतं, व्हॉट इज नीडेड. येस काय लागणार आहे बोला, पहिले लागेल प्रमोटर, त्याच्यानंतर कोण लागेल येस RNA पॉलिमरेज आणि अजून एक गोष्ट कुठली लागते, व्हॉट इट इज नीडेड. येस एक कोण लागतं टर्मिनेटर. टर्मिनेटर इज व्हॉट, इट इज अ रो फॅक्टर. टर्मिनेटर इज अ रो फॅक्टर, लिहून ठेवा. दिस इज व्हॉट रो फॅक्टर. आणि हा कुठला फॅक्टर आहे सिग्मा फॅक्टर. कळली प्रोसेस ट्रान्सक्रिप्शनची, राईट. किती स्टेप्स आहेत, 3 स्टेप्स आहेत ते. मी परत सांगते, लिहिलेलं कमी आहे पण तुम्हाला ते नंतर एक्सप्लेन करायचं आहे. ओके, तिघांचा 3 स्टेपवरनं तुम्हाला कळेल की पहिले प्रमोटर ॲड होतो, RNA पॉलिमरेज येतो. मग प्रमोटर सिग्मा फॅक्टर ॲड स्टार्ट करून देतो, RNA पॉलिमरेज पुढे जातो, अनवाइंडिंग पण करतो, न्यूक्लियोटाइड पण ॲड करतो. टर्मिनेटरचा वेळेस टर्मिनेटर येतो, RNA पॉलिमरेज पुढे जाऊच शकत नाही, ट्रान्सक्रिप्शन होणारच नाही. इज इट क्लिअर, राईट. आता हे RNA पॉलिमरेज 3 RNA पॉलिमरेज आहे. थोडासा स्लाइड्स वर खाली दिलात बट नीट लक्ष द्या. दे हॅव 3 RNA पॉलिमरेजेस. दिस इज व्हेरी, अगेन हे नीटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे अँड आय वॉन्ट यू टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन्स. मी स्वतः 4 वेळेस बघते, ते करते आणि मग तुम्हाला सांगायला येते, राईट. का, बिकॉज मी तुम्हाला परत सांगते खूप रेअरली कोणतरी हे क्वेश्चन सॉल्व करतं आहे. आय वॉन्ट यू पीपल टू सॉल्व दिस टाईप ऑफ क्वेश्चन इन सीरीज विथ इन नीट एक्झाम, राईट. RNA पॉलिमरेज किती टाईप्स आहेत, 3 आहे, 1, 2, 3. जो 1 आहे तो कोणाला ट्रान्सक्राईब करतो, rRNA. लक्षात ठेवा, RNA पॉलिमरेज 1 इज फॉर व्हॉट, रायबोसोमल RNA, राईट. त्याच्यानंतर 28S, 18S, 5.S तुम्हाला माहिती स्वेडबर्ग युनिट आहे, त्याचं सेडिमेंटेशन रेट असतो ना RNAचा. RNA पॉलिमरेज 2, rRNA म्हणजे रायबोसोम बनवतात ना, काय बनवतात रायबोसोमल RNA पॉलिमरेज 2 ट्रान्सक्राइब द हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA. जो आत्ता आपण यूज केला तो कुठला होता 2. HNRNA बनतो ना, आपण बोलतोय mRNA बट तो HNRNA, त्याच्यामध्ये इंट्रोन एक्झॉन सगळं, राईट. मग तो 2 वाला होता. इट इज द प्रिकर्सर ऑफ mRNA. लक्षात ठेवा, rRNA वाला 1, mRNA वाला 2, tRNA वाला 3 आणि T. लक्षात ठेवा परत तेच. RNA पॉलिमरेज 3 काय करतो, tRNA, 5S rRNA आणि SNRNA, स्मॉल न्यूक्लियर RNA. या तिघांसाठी आलाय याच्यावर क्वेश्चन आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात. स्ट्रेट फॉरवर्ड की विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ RNA पॉलिमरेज इज फॉर दी SNRNA. कोणता 3 वाला. ओके, असे 3 वेगवेगळे टाईपचे काय rRNA साठी, RNA पॉलिमरेज 1, 2 mRNA साठी आणि 3 tRNA साठी. प्रमोटर बाइंडिंग साइट ऑफ RNA पॉलिमरेज लोकेटेड कुठे असतं, प्रमोटर कुठल्या एंडला असेल, ऑब्विसली प्रमोटर 5 प्राइम एंड अपस्ट्रीम. ओके, 5 प्राइम एंड अपस्ट्रीम म्हणजे DNAचा कुठला, DNAचा टेम्पलेट स्ट्रँडचा 3 प्राइम असेल ना, ते काय होतं mRNAचा 5 प्राइम एंडला. समजतंय, अपस्ट्रीम म्हणजे mRNA 5 प्राइम टू 3 प्राइम ना, मग स्टार्टिंगला RNAचं स्टार्टिंगला.
स्ट्रक्चरल जीन जे मधले जीन जे mRNA ज्याचा बनलाय तो जीनच्यासाठीच बनलाय ना, तर ते स्ट्रक्चरल जीन असते बिटवीन प्रमोटर आणि टर्मिनेटर वेअर द ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस. आणि लास्ट का असेल टर्मिनेटर, कुठल्या साईडला असेल 3 प्राईमला डाऊनस्ट्रीम. कोणाचा 3 प्राईम? हे mRNAची डिरेक्शन सांगतं, तुम्ही कन्फ्यूज नका हो. आपण DNA ची डिरेक्शन लिहिले की टेम्पलेट 3 प्राईम टू 5 प्राईम आहे, 3 प्राईमला प्रमोटर ॲड होतं. पण DNAचं 3 प्राईम म्हणजे mRNAचं काय 5 प्राईम. अपस्ट्रीम म्हणजे आधी, डाऊनस्ट्रीम म्हणजे नंतर. दिसतंय राईट. आणि इथे मध्ये काय फॉर्म होईल, हे ट्रान्सक्रिप्शन युनिटचं स्ट्रक्चर आहे. हा सिग्मा फॅक्टर, हा रो फॅक्टर. इथे मध्ये RNA पॉलिमरेज असेल, DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज, आणि मध्ये ट्रान्सक्रिप्शन आहे. ओके, परत तेच आहे, त्याने डायग्राम डिफरंट दिली आहे. जीन का असतं जीन? इट इज अ फंक्शन युनिट ऑफ इनहेरिटन्स. इट इज अ DNA सिक्वेन्स कोडिंग फॉर अन RNA दॅट इज mRNA, RNA किंवा tRNA. हा DNA सिक्वेन्स जो एक तर mRNA बनतो, RNA बनतो, ते tRNA बनतो. mRNA बनवायला सांगा कुठला RNA पॉलिमरेज लागतो? tRNA आणि RNA, snRNA साठी आणि hnRNA साठी. व्हेरी गुड. पण हे नंतरही लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म नका ठेवा. सिस्ट्रॉन, DNAचा असा सेगमेंट जो प्रोटीन बनवायला हेल्प करतो त्याला आपण सिस्ट्रॉन म्हणतो. सिस्ट्रॉन हा DNAचा पार्ट आहे, जो जीन, ज्याच्याकडे जीन बनवायची इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्या अगेन्स्ट mRNA बनणार आहे. समजतंय? DNAचा असा पार्ट, म्हणजे आता मी जे ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये जे दाखवलं होतं त्याला सिस्ट्रॉन बोलत होतो, की त्याचा mRNA बनतो, सो तो सिस्ट्रॉन. स्ट्रक्चरल जीन ट्रान्सक्रिप्शन युनिट इज ऑफ 2 टाईप. 2 टाईपचे असतात, मोनोसिस्ट्रॉनिक आणि पॉलिसिस्ट्रॉनिक. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे काय, युकॅरिओटिकमध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये एक्झॉन किंवा एक्सप्रेस सिक्वेन्स आणि ओके. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे काय की त्यांचं मध्ये मध्ये, आता आपण बोललो की मध्ये मध्ये एक्झॉन इंट्रॉन असं ह्याचं RNA बनणार आहे राईट. म्हणून त्याला बोलतो मोनोसिस्ट्रॉनिक, की नंतर काय काढला जाईल, इंट्रॉन काढून टाकतील आणि पूर्ण एक्झॉनचा एकच, म्हणून त्याला मोनोसिस्ट्रॉनिक म्हणतात, की आपण ते कट करून एकच आपला फंक्शनल जीन बनवणार राईट. आणि यांचा पॉलिसिस्ट्रॉनिक आहे, यांच्यामध्ये ही प्रोसेस होत नाही. यांच्यामध्ये काय, प्रोकॅरिओट्समध्ये एक्झॉन इंट्रॉन हा जीन जसला तसा राहतो, म्हणून त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक म्हणतात. बॅक्टेरिया सिंथेसिस ऑफ RNA कॅटलाइज बाय सिंगल RNA पॉलिमरेज. अगेन इम्पॉर्टंट वन. आता जे आपण फॉर्ममध्ये 1, 2, 3 आन्सर करत होतो ना, ते कोणासाठी, युकॅरिओटसाठी. प्रोकॅरिओटचे एवढे नखरे नाही आहे, त्यांचं कुठलाही mRNA असो कोण फॉर्म करतो, RNA पॉलिमरेज, त्यांचा तो पर्टिक्युलर mRNA फॉर्म करतो. ट्रान्सक्रिप्शन हॅज हाऊ मेनी स्टेप, 3 स्टेप. दिसतंय, प्रमोटरला जाणं सिग्मा फॅक्टर, RNA पॉलिमरेज आहे तो ओपन करत जाईल आणि काय, हां त्यांनी RNA पॉलिमरेजच दाखवला नाही. आणि नंतर काय, टर्मिनेटर. Initiation, RNA polymerase enzyme binds to the promoter side of the DNA. This causes unwinding of DNA at double helix. The initiation factor, promoter ला initiation factor पण म्हणतात, that is sigma factor present in RNA polymerase initiates the RNA synthesis. Elongation, RNA synthesized होईल 5 prime to 3 prime direction मध्ये. In this process activated, मग आपल्याला परत तेव्हा DNA replication च्या वेळेस कसं आपण न्यूक्लियोटाइडला ऍक्टिवेट केलं होतं, इथे पण करायला राईट. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणेल. आणि टर्मिनेशनला कोण येईल, मग RNA पॉलिमरेज पण लागेल. RNA पॉलिमरेज तिथपर्यंत पोहोचलेला पाहिजे, आणि रो फॅक्टर. ओके. इन बॅक्टेरिया ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन कॅन बी कपल्ड, दॅट इज ट्रान्सलेशन बिगिन्स बिफोर mRNA इज फुली ट्रान्सक्राइब्ड. जास्त घाई असते यांना. आपल्यामध्ये काय होतं, पूर्ण mRNA बनेल, mRNA राइबोसोमकडे जाईल आणि मग प्रोटीन बनेल. यांना खूप घाई असते. यांच्याकडे काय काय की थोडंफार लगेच जीन कळला का लगेच ते प्रोटीन बनवायला स्टार्ट करतात राईट. कपल्ड आहे, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन सोबत होतं. थोडंसं ट्रान्सक्रिप्शन झालं की लगेच ट्रान्सलेशन स्टार्ट होऊन जातं. mRNA रिक्वायर्स नो प्रोसेसिंग. का, त्यांना नंतर mRNAची प्रोसेसिंग थोडी ना करायची की इंट्रॉन काढा आणि एक्झॉन ठेवा. आत्ताच आपण बघितलं. बॅक्टेरियाचा पॉलिसिस्ट्रॉनिक आहे, मोनोसिस्ट्रॉनिक आहे, पॉलिसिस्ट्रॉनिक आहे. व्हेरी गुड. ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन टेक्स प्लेस इन सेम कंपार्टमेंट. देयर इज नो सेपरेशन. ऑब्विसली आत्ता आपण काय बोललो होतो, आपला mRNA बनतो न्यूक्लियसमध्ये, ट्रान्सलेशन होतं सायटोप्लाझममध्ये, याला बाहेर जायला लागतं, म्हणून एवढ्या सगळ्या प्रोसेस करायला लागतात. यांच्यामध्ये असं काही आहे का, त्यांच्याकडे न्यूक्लियसच नाही पहिली गोष्ट, तर सगळ्या एकाच ठिकाणी होत आहे राईट. म्हणून यांच्याकडे पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन बॅक्टेरियामध्ये होतील का, नो. रोजच्या रोज तुमच्या नोट्स बनवा या गोष्टींचा. मी जर नोट्स द्यायला लागले तर मग आपल्याला वेळ लागेल,
आणि नोट्स काय आता ते सांगता सांगता त्या गोष्टी निघत आहेत, समजतंय. मग तुम्हाला इथेच असं लिहिताच लिहायला लागेल, बिकॉज दे आर नॉट हॅव्हिंग एनी व्हॉट न्यूक्लियस, म्हणून ते तिथेच होतं. सो देअर आर 3 इन युकॅरियोट्स. अजून 2 प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम काय, त्यांच्याकडे 3 RNA पॉलिमरेज आहे. दुसरा प्रॉब्लेम काय की प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट HNR आहे, त्याच्याकडे एक्झॉन पण आणि इंट्रॉन पण आहे. आपण बोललो ना आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहे म्हणून आपल्याला पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मॉडिफिकेशन करायला लागतं. एक्झॉन इंट्रॉनसाठी आपल्याला स्प्लायसिंग करायला लागतं आणि RNAजमुळे आपल्याला कॅपिंग आणि टेलिंग करायला लागेल. ओके, हे कळलं. मग स्प्लायसिंगमध्ये आपण काय करणार आहे, एक स्प्लायसिओझोम येईल. तो स्प्लायसिओझोम काय करेल, आता समजा दिस इज व्हॉट, मला हे लागतंय हे लागतंय हे लागतंय, हा मधला जागा लागत नाही. मग हा स्प्लायसिओझोम त्या जागेत येईल, त्या इंट्रॉनला वर खेचेल, त्याला कट करेल आणि आता कोण जॉईन झाले बरोबर, 2 एक्झॉन. समजतंय. असं करत करत स्प्लायसिंग होईल. कॅपिंग का करतोय मला सांगा, हे 3 गोष्टी का करतोय आपण संबोधी. पहिला आपण करतोय आपल्याला mRNA पाहिजे, HNRNA नको आहे. HNRNA मध्ये मधले इंट्रॉन्स आहे ते नको आहे आपल्याला, म्हणून केलं स्प्लायसिंग स्प्लायसिओझोमच्या हेल्पने. कॅपिंग का करतो, ओळखायला नको आहे कोणाला, कुठल्या एन्झाईमला, आरएनएजला. कुठल्याला, आरएनएजला. मग आपण 5 मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट, ठीक आहे, याला MGTP पण म्हणतात. 7 मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट कुठल्या एंडला ॲड करणार आहे, 5 प्राईमला. कारण की कॅप म्हणजे mRNAची डायरेक्शन 5 प्राईम टू 3 प्राईम आहे ना. 5 प्राईमला आपण काय ॲड करणार आहे, येस, व्हॉट यू आर गोइंग टू ॲड इन द ॲट द 5 प्राईम, येस, 7 मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट एकच ग्रुप आहे. आणि टेलिंग 3 प्राईमला टेलिंग होणार आहे, राईट. टेलिंग म्हणजे काय, ॲडेनाइल रेसिड्यूज, 200 to 300 ॲडेनाइल रेसिड्यू, त्याला पॉली ए टेल म्हणतात. सो तो ओळखूच येणार नाही. पहिलं बघितलं तर 5 प्राईम गॅप आहे, नंतर बघितलं तर ॲडेनाइल रेसिड्यूज आहे. ओके, सो तो काय होईल त्याच्यापासून, इट इज गोइंग टू एस्केप फ्रॉम दॅट रिजन. ओके, दिस इज क्लिअर. कळलं ट्रान्सक्रिप्शन. रीड करा परत इतके पॉईंट्स नोट्स बनवायला, खूप सारे पॉईंट्स आहेत. इन बॅक्टेरिया ओनली 1 पॉलिमरेज, इन युकॅरियोट्स 3 पॉलिमरेज. कोणते कोणते ते लिहायचे, सिग्मा फॅक्टर, RNA पॉलिमरेज. दिस इज क्लिअर. आता तो एक्सपेरिमेंट आहे बेसेन्सन आणि स्टालचा, राईट. आणि हे पण एकदा लिहून घ्या आणि मग नंतर तुमचा नोट्स बनवा. राईट ऑन दिस. काही डाऊट आहे, डाऊट असेल तर लगेच विचारा. चॅप्टर इज इम्पॉर्टंट. आणि आता काय आहे, तुम्हाला समजतं सगळं, आय कॅन सी दॅट. ठीक आहे, नाव इट्स युअर वर्क की तुम्हाला ते लक्षात ठेवायसाठी ते रीड करत राहा. मी कळलं का आता हे चॅप्टर आपण लास्ट का घेतोय, कळलं ना. एवढ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेतल्या असता, ॲटलिस्ट शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जरी राहिलं तरी खूप आहे. चॅप्टर ऑलरेडी डिफिकल्ट आहे थोडं.